आता आम्ही तिकडून खरसुंडीचं दर्शन घेऊन बाहेर पडलोय आणि आता कराड आणि हा कराड आटपाडी रोड आहे, स्टेट हायवे 166. आणि इथून आम्ही आता आत्नेकडे निघालोय कोकटनच्या आमच्या देवीचं दर्शन करायला. ऍक्च्युली आम्ही दरवेळेस येतो तेव्हा 2 दिवसाचा प्रोग्राम असतो, परंतु आज आम्ही हा सकाळी म्हणजे लवकर निघून एकच दिवसामध्ये पूर्ण करायचं असं आमचं आजचं प्लॅनिंग आहे. आता बघूया काय कसं होतं. खूप सुंदर आणि सिनिक असा रस्ता आहे. ट्रॅफिक बिलकुल म्हणजे नाहीच्या बरोबर आहे आणि खूप सुंदर असा रस्ता आहे. फक्त बाहेर पडलं की प्रचंड गरम होते. गाडीमध्ये बसूनच रस्ता ऍक्च्युली चांगला आहे म्हणजे ह्या सीझन मध्ये तरी, कारण मार्च जवळजवळ संपायला आलाय आणि बाहेर प्रचंड ऊन आहे. इथं एवढ्या विंड मिल आहेत, मला वाटतं की हे सगळे एवढी वीज गोळा करून कुठं पाठवतात माहित नाही. एवढे विंड मिल्स इथं आहेत. बघा तुम्हाला समोर दिसत असेल किती विंड मिल्स आहेत. आता आम्ही कवठे महाकाळच्या रस्त्यावर वळालोय. आहे स्टेट हायवे 153 दाखवतो. कोणतं गाव आहे? घाट नांदे, घाट नांद्रे, घाट नांद्रे गाव आहे. बघा गाव कसं आहे. घाट नांद्रे नावाचं गाव आहे. छोटस रस्ता आहे. आता आम्ही कुची गावात आलोय. कुची गाव छोटस गाव आहे. आता हे कवठे महाकाळ गाव आहे. ऍक्च्युली आता कवठे महाकाळ मध्ये आलोय. गाव म्हणजे आधी गाव होतं, आता शहर झालंय. तालुक्याचं गाव आहे, मोठं शहर आहे. म्हणजे अजून आम्हाला जवळजवळ 70 किलोमीटर जायचंय. बघा तुम्हाला बोर्ड दिसत असेल. पूर्ण रस्त्यावर असे द्राक्षाचे सगळे मळे होते, परंतु द्राक्ष कुठंच मिळाली नाहीत. पूनम द्राक्ष शोधून शोधून थकली, परंतु कारण द्राक्षाचा सीझन आता संपत आलाय आणि सगळे द्राक्षे ही उतरवली गेलेली आहेत. काय बरोबर का नाही? गुगलने अशा आता डेंजर रस्त्यावरून आम्हाला आणलेलं आहे आणि त्यावरून प्रवास सुरू आहे. हळूहळू हळूहळू
आता आम्ही कर्नाटक मध्ये एंट्री केली आहे. आता अरालीहट्टी नावाचं गाव आहे. आता आम्ही आथनीला पोहोचलो आहोत. आता इथून फक्त एक 20 किलोमीटर जायचंय आणि मग तिथं देवीचं दर्शन घेतलं की मग आम्ही कुठेतरी लंच करणार आणि मग लंच करून परत पुण्याकडे निघणार. बघूया आता, कारण ॲक्च्युली आज पौर्णिमा आहे, पण पौर्णिमेमुळे गर्दी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता किती वेळ लागतोय काय लागतोय जोपर्यंत तिथं जात नाही तोपर्यंत काही लक्षात येणार नाही. बघूया. आता आम्ही पोहोचलेलो आहोत त्या कोकटनळ गावामध्ये. मला एक मस्त बघा कशात आलेत पोत्यावर त्यांनी त्याच्या बायकोला बसवलंय. बापरे, पडले बिडले तर अवघडच आहे. हे आमच्या देवीचं मंदिर आहे, यल्लम्मा देवीचं. मी आलोय दर्शनाला. हे देवीचे मंदिर आहे. चला, दर्शन झाले. आता आम्ही दोन्ही दर्शन झाले. आता आम्ही आता आथनीकडे निघालोय आणि मग बेबी तिथं लंच करू आणि तिकडून मग पुण्याकडे. दोन्ही दर्शन चांगले झालेले आहेत. आता मी इथं शेट्टी लंच होम आथनी मध्ये मस्त लंच केले आहे आणि आता इथून पुढचा प्रवास आमचा सुरू आहे. प्रचंड ऊन आहे बाहेर. आता गाडीत असल्यामुळं तसं जाणवत नाहीये, पण आम्ही आता जेवायला थांबलो होतो तेव्हा प्रचंड ऊन होतं. आणि मला वाटतं मार्च मध्ये जर ही अवस्था आहे तर एप्रिल आणि मे महिन्यात इकडं न आलेलंच बरं. म्हणजे किती गरम होत असेल. आणि सगळं वृक्ष आहे खूप. रस्त्यावर सगळे मृगजळ दिसत आहेत. रस्ता बघा कसा मस्त झाडीमधून आहे. मिरजेमध्ये थांबलोय. इथे भाजी विकत घ्यायचा प्रोग्राम चालू आहे आमच्या मातोश्रींचा आणि पूनमचा. NH 166 हायवे जो सांगली आणि कोल्हापूरकडे जातो. इथून लेफ्टला कोल्हापूरकडे रस्ता जातो आणि राईटला पुणे आणि मुंबई. आता इथून इस्लामपूर वरून माती उडती. इथून इस्लामपूर वरून पेठ नाका आणि मग हायवे पुणे बेंगलोर हायवे लागून मग पुण्याकडे. सांगलीची बाजारपेठ बघा. चला थांबतो थोडा. हे गुगल सगळं गर्दीतनं नेते अख्खं सांगली फिरवत. आता आम्ही इस्लामपूर मध्ये आलोय आणि सकाळपासून आतापर्यंत 470 किलोमीटर रनिंग झाले. इस्लामपूर वरून आता पेठ नाका. आणि जर मिरजेवरनं इस्लामपूरला येत असाल तारकर्ली रोडनं तर
टकारी रोडवरनं तर अजिबात येऊ नका. अतिशय रस्ता खराब आहे. कारण मला वाटतं हे 50 किलोमीटर क्रॉस करायला आम्हाला 2 तास लागले. पेठ नाक्याला मनी खंडन हॉटेलला कॉफी ब्रेक घेतला. एक कॉफी पिली, थोडा आता स्ट्रेचिंग पण केलं आणि आता पुण्याकडून निघालोय. डायनोसॉर बघा, डायनोसॉर आला इथं. आता आम्ही कराड जवळ पोहोचू. खूप डायव्हर्जन आहेत पुणे ते कराड. आता जस्ट सातारा क्रॉस करून थांबलोय. इथं काका पेढेवाले, वाडकर सगळे इकडं पेढ्याचेच दुकान आहेत. भडंग, ज्यूस, पेढे, बर्फी. पूनम भडंग घेतीये. गव्हाचं चॉकलेट बघा, सातारा कंदी पेढेचे किती मोठमोठे शॉप्स आहेत. पुण्याजवळच्या कात्रजच्या टनेलमध्ये आहे आणि इथून आता लवकरच आम्ही एक अर्ध्या तासात घरी पोहोचू. आणि आजचा ब्लॉग मी इथं संपवतोय. हा ब्लॉग कसा वाटला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त व्ह्यूज साठी सुद्धा प्रयत्न करा. मी इथून पुढे चांगले चांगले कंटेंट तुम्हाला द्यायचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद सगळ्यांना. गुड नाईट.